चला आता आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ ॲरिल हॅलाइड्स पाहूया. तर केमिकल रिएक्शन्स ऑफ ॲरिल हॅलाइड्समध्ये ॲरिल हॅलाइड्स ॲक्च्युली दोन टाईपच्या रिएक्शन्स देतं. एक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आणि दुसरी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन म्हणजे जे बेन्झिनच्या रिंगवर होत असते CH बॉन्ड ब्रेक करून. आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स मीन्स जे CX बॉन्ड आहे म्हणजे जो न्यूक्लियोफाईल आणि कार्बनचा बॉन्ड आहे तो ब्रेक करून होते. त्यामुळे या दोन टाईपच्या रिएक्शन्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण त्यामधली जी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे म्हणजेच ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड इन बेन्झिन रिंग, या बेन्झिन रिंगमध्ये जे ॲरिल हॅलाइड्स आहे त्यामधला CX बॉन्ड ब्रेक करून जी रिएक्शन्स होणार आहे तिला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स म्हणतो. पण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन जी आहे ॲरिल हॅलाइड्समध्ये ते खूप स्लो होत असते आणि अंडर ड्रास्टिक कंडिशन्समध्ये होत असते. त्याचं कारण असं आहे की त्यावर तीन कॉन्ट्रास्टिंग अफेक्ट करत असतात. जसं एक्सप्लेन वाय ॲरिल हॅलाइड्स हॅज लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्किल हॅलाइड्स. Under normal condition, aryl halides do not undergo nucleophilic substitution reactions. They are less reactive toward the substitutions reactions due to the following reasons. Normal conditions मध्ये aryl halides nucleophilic substitutions reactions करू शकत नाही. त्याचे कारण खालील प्रकारे आहेत. त्यामध्ये जे क्लोरीन आहे त्या क्लोरीन किंवा हॅलोजन्स आहे त्यावरचे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत तो रेझोनन्स इफेक्टमध्ये भाग घेत असतात. त्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होते. दुसरी गोष्ट की डिफरंट हायब्रिडाइज स्टेट कार्बन ॲटम अल्किल हॅलाइड्समध्ये आणि ॲरिल हॅलाइड्समध्ये जे हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे तोही महत्त्वाचा रोल करत असतो. आणि तिसरं कारण आहे इन्स्टॅबिलिटी ऑफ फिनिल कार्बोकॅटायन्स. CX बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो कार्बोकॅटायन तयार होतो तो अनस्टेबल तयार होत असतो. आणि त्याच्यामुळं या तीन कारणामुळं ॲरिल हॅलाइड्स हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन स्लोअर करतो कोणापेक्षा, अल्किल हॅलाइड्सपेक्षा. चला वन बाय वन एक एक रिझन समजून घेऊया आपण. आता रेझोनन्स इफेक्टमध्ये जसं आपण म्हणतो की जे क्लोरीनवरचे किंवा हॅलोजन्सवरचे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे ते कॉन्जुगेशन्समध्ये भाग घेतात बेन्झिन रिंगच्या पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉनसोबत आणि अशा प्रकारचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर डेव्हलप करतात. हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे क्लोरीनवरचे ते बेन्झिनच्या पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉनसोबत कॉन्जुगेशन्समध्ये भाग घेतात. आणि ॲक्च्युली या तीन रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की इथे कार्बनचा जो बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड न राहता डबल बॉन्डसारखं कॅरेक्टर दाखवतो. आणि ॲक्च्युअलीची बॉन्ड लेंथ मोजल्यावर बी ती आपल्याला इन बिटवीन द सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डच्या मधातली बॉन्ड लेंथ भेटते. त्यामुळं तो बॉन्ड काय होतो, स्ट्रॉंगर होत असतो. ड्यू टू द रेझोनन्स द CX बॉन्ड इन ॲरिल हॅलाइड्स पजेसेस डबल बॉन्ड कॅरेक्टर. या तिन्ही याच्यात डबल बॉन्ड कॅरेक्टर पाहायला भेटते तुम्हाला. म्हणून याची बॉन्ड लेंथ ही 169 पिकोमीटर भेटते. ॲक्च्युली आपल्याला ती 177 पिकोमीटर भेटायला पाहिजे होती सिंगल बॉन्डची, पण तिच्यापेक्षा कमी भेटते. ना ती डबल बॉन्डची असते ना सिंगल बॉन्डची. त्यामुळं हे बॉन्ड स्ट्रॉंगर बनते आणि म्हणून हा बॉन्ड तोडणं CX बॉन्ड जो बॉन्ड आहे किंवा CCl बॉन्ड जो आहे तो ब्रेक करणं अतिशय डिफिकल्ट आहे कोणापेक्षा, अल्किल हॅलाइड्सपेक्षा. कारण अल्किल हॅलाइड्समध्ये बॉन्ड लेंथ असते 177 पिकोमीटर्स. म्हणून आपण म्हणणार आहोत हेन्स इट इज डिफिकल्ट टू ब्रेक द CCl बॉन्ड इन ॲरिल हॅलाइड्स वाईल CCl बॉन्ड इन अल्किल हॅलाइड्स आर रेडिली ब्रेकडाऊन्स. आणि म्हणून हा पहिलं कारण आहे की रेझोनन्स इफेक्टमध्ये मुळं याच्यामध्ये काय होणार आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन स्लोअर होणार आहे. आणि thus aryl halides therefore less reactive than alkyl halides. सेकंड कारण असं आहे की जे हायब्रिडाइज स्टेट कार्बन ॲटम आहे जसं अल्किल हॅलाइड्समध्ये जो कार्बन ॲटम असतो तो कोणत्या स्टेटमध्ये असते, sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये असते. आणि sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये जे कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp3 त्यामध्ये यसचं कॅरेक्टर फक्त 25% असते. आणि 25% असल्यामुळं त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळं हे बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन्स आपल्याकडं तो स्ट्रॉंगली ओढणार नाही. त्याचाच विरुद्ध आपण जर ॲरिल हॅलाइड्समध्ये हे विचार केला तर ॲरिल हॅलाइड्समध्ये हा जो CX बॉन्ड आहे त्यातला जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कारण त्याच्यात यस कॅरेक्टर जास्त आहे ते म्हणजे ते 33.33%. आणि त्यामुळं हा बॉन्ड स्ट्रॉंगर बनतो आणि शॉर्टरसुद्धा होतो. त्याच्यामुळं हा बॉन्ड तोडणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून हे जे कार्बन ॲटम अटॅच आहे हॅलोजन्सला
अल्किल हॅलाइड्स आणि ॲरिल हॅलाइड्समध्ये त्यांच्या हायब्रिडायझेशन डिफरंट असल्यामुळं तो बॉन्ड तोडण्यासाठी अलग अलग एनर्जी लागते. व्हाईल इन ॲरिल हॅलाइड्स द CX बॉन्ड आपण म्हणणार आहोत की sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे आणि हेन्स मोर S कॅरेक्टर असल्यामुळं शॉर्टर द बॉन्ड लेंथ आहे त्याची. दस शॉर्टर बॉन्ड लेंथ मोर एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द CX बॉन्ड आणि दस ॲरिल हॅलाइड्स जे असतात ते लेस रिॲक्टिव्ह असतील कोणापेक्षा अल्किल हॅलाइड्सपेक्षा. थर्ड असं कारण आहे की जो फिनिल कार्बोकॅटायन तयार होणार आहे म्हणजे जेव्हा आपण क्लोरोबेन्झिनला डिझॉल्व करू त्यावेळेस तो कॅटायन्स आणि ॲनायन्समध्ये जर प्रोड्यूस झाला त्याचं आयोनायझेशन जर झालं तर जो फिनिल कार्बोकॅटायन तयार होईल तो प्रॅक्टिकली अनस्टेबल कार्बोकॅटायन्स आहे आणि अनस्टेबल कार्बोकॅटायन्स तयार होत नसतात. आपल्याला माहिती आहे स्टेबल कार्बोकॅटायन्स हे रिॲक्शन्समध्ये तयार होत असतात. त्याच्यामुळं जे फिनिल कॅटायन्स आहे जो प्रोड्यूस होतो तो सेल्फ आयोनायझेशन्स केल्यानंतर हा अनस्टेबल असल्यामुळं आपण म्हणणार आहोत की याच्यावर SN1 टाईपची जी रिॲक्शन्स होणार नाही कारण SN1 साठी कार्बोकॅटायन स्टेबल पाहिजे असते. दुसरी गोष्ट की बेन्झिन रिंगवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त असल्यामुळं अबाव द रिंग अँड बिलो द रिंग त्याच्यावर बॅकसाईड अटॅक करणं ही न्यूक्लिओफाईलचा डिफिकल्ट आहे म्हणून याच्यावर SN2 रिॲक्शनही पॉसिबल नाही आहे. आणि दोन्ही टाईपच्या सबस्टिट्यूशन्स रिॲक्शनसाठी ॲरिल हॅलाइड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शनसाठी फेवरेबल नसतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणणार आहोत दस ऑल अबाव कंडिशन इंडिकेट दॅट ॲरिल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्किल हॅलाइड्स. म्हणजे हे तिन्ही कारण आहे. रेझोनन्स इफेक्ट त्याच्यानंतर दुसरा जो इफेक्ट आपण पाहिला रेझोनन्स नंतर हायब्रिडाइज स्टेट कार्बन ॲटम्स आणि तिसरा पाहिला इन्स्टॅबिलिटी ऑफ फिनिल कार्बोकॅटायन्स. म्हणून याच्यावरच्या जे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स आहे जे ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड करणार आहोत तो आपण अंडर ड्रास्टिक कंडिशन्समध्ये होतील आणि हाय टेम्परेचर आणि प्रेशरला ह्या रिॲक्शन्स करावं लागतील. म्हणून आपण आता 3 प्रकारच्या आपल्या सिलेबसमधल्या रिॲक्शन समजून घेऊया. सुरुवातीला आपल्याला जर OH न्यूक्लिओफाईल आणायचा असेल तर कोण देणार आहे हा NaOH आणि ही रिॲक्शन्स करताना 623 केल्विन टेम्परेचरला आणि अंडर हाय प्रेशर कंडिशन्सला ही रिॲक्शन्स करावं लागेल. दुसरं आपल्याला सायनाईड जर न्यूक्लिओफाईल आणायचा असेल तर सोडियम सायनाईड किंवा क्युप्रस सायनाईड आणि टेम्परेचर द्यावं लागेल 473 केल्विन आणि हाय प्रेशरला रिॲक्शन्स करावं लागेल. तिसरं आपल्याला रिॲक्शन्समध्ये जर NH2 ग्रुप आपल्याला आणायचा असेल तर ॲक्वियस अमोनिया आणि क्युप्रस ऑक्साईड सोबत आपल्याला रिॲक्शन्स करावं लागेल आणि ह्या कंडिशन्समध्ये टेम्परेचरही 473 केल्विन आणि हाय प्रेशरला यामधलं टेम्परेचर दोघांमधलंही सारखंच आहे. त्यामुळे थोडं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कोणत्या टेम्परेचरला ही रिॲक्शन्स करावं लागते. बाकी तर आता आपण इथचा जो न्यूक्लिओफाईल आहे तो आपल्या हॅलाइड्समधल्या न्यूक्लिओफाईलला काय करणार आहे या कंडिशन्समध्ये रिप्लेस करणार आहे. जसं क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन्स आपण NaOH सोबत वगैरे केली 623 केल्विन टेम्परेचर्सला आणि हाय प्रेशरला ॲसिडिक कंडिशन्समध्ये तर हा OH इथे चालला जाईल आणि Cl न्यूक्लिओफाईलला काय करेल डिस्प्लेस करेल आणि आपल्याला काय भेटेल फिनॉल भेटेल. म्हणून क्लोरोबेन्झिनपासून जर फिनॉल करायचं असेल तर नॅचरली ड्रास्टिक कंडिशन्समध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स करून असं करू शकतो. याच्या जागी आपण NaOH घेतला तर इथे साईड प्रॉडक्ट काय भेटला असता NaCl. सेकंड रिॲक्शन्समध्ये रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन्स बाय द सायनाईड ग्रुप. सायनाईड ग्रुप देणारे कोण आहे सोडियम सायनाईड किंवा क्युप्रस सायनाईड आणि ही रिॲक्शन्स आपण करताना हाय प्रेशर्स आणि 473 केल्विन टेम्परेचरमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण क्युप्रस सायनाईड जर घेतला तर इथे सायनाईड निगेटिव्ह न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल इथच्या Cl निगेटिव्ह न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करेल आणि आपल्याला काय भेटणार आहे सायनोबेन्झिन. या प्रकारे क्लोरोबेन्झिनपासून सायनोबेन्झिन आपण 473 केल्विन आणि हाय प्रेशर्सला प्रिपेअर्ड करू. सिमिलरली हीच रिॲक्शन्स आपण सोडियम सायनाईड सोबत केली क्लोरोबेन्झिनची 473 केल्विन टेम्परेचरला आणि अंडर हाय प्रेशर्सला तर इथेही सायनाईड या क्लोरीनला रिप्लेस करेल आणि सायनोबेन्झिन भेटेल साईड प्रॉडक्ट NaCl भेटणार आहे. दोन्ही रिॲक्शन्समध्ये क्लोरीन न्यूक्लिओफाईल हा सायनाईड न्यूक्लिओफाईलने काय केलं गेलेलं आहे रिप्लेस केला गेलेला आहे. तिसरी रिॲक्शन्स म्हणजे जेव्हा आपण अमायनो ग्रुप इंट्रोड्यूस करणार आहोत म्हणजे ॲनिलीन प्रोड्यूस करणार आहोत त्यावेळेस क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन्स आपण अमोनियासोबत करू. अमोनिया आणि क्युप्रस ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये अमोनिया NH2 ग्रुप देईल तो इथे चालला जाईल न्यूक्लिओफाईल म्हणून आणि Cl न्यूक्लिओफाईल रिप्लेस होईल. पण ॲक्च्युली आपल्याला ट्वाईस Cl पाहिजे आणि ते क्युप्रस आयनसोबत कंबाईन होईल क्युप्रिक क्लोराईड तयार होईल प्लस H2O आणि आपल्याला ॲनिलीन
हा मेन प्रॉडक्ट भेटेल. यासाठी आपल्याला टेम्परेचर 473 केल्विन टेम्परेचर आणि हाय प्रेशर द्यावं लागेल. आता बेसिकली याच न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन जर आपल्याला काय करायच्या असेल, थोड्या फास्ट करायच्या असेल आणि खूप इझी कंडिशन्समध्ये करायच्या असेल कमी प्रेशर देऊन, तर आपण याच रिंगवर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप लावून, तेही कोणत्या पोझिशन्सला, अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला लावले तर ह्याच रिॲक्शन आता थोड्या फास्ट होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं आपण जेव्हा हॅलो एरिन्सवर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन जर आपल्याला फास्ट करायची असेल तर अर्थो आणि पॅरा पोझिशन्सला आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप काय करावं लागेल, लावावं लागेल. तर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप म्हणजे कोणते, जसं आपण इथे एक नायट्रो ग्रुप घेतला आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. तो ॲक्च्युली ते काय करतात, रिंगवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतात आणि न्यूक्लिओफाईलचा अटॅक इझी फेवर करतात. आणि हे त्याच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरहून आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. जसं इथे NO2 ग्रुप आपण अर्थो पोझिशन्सला प्लेस करणार आहोत आणि याचं जे रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत, तर त्यातलं जे हे स्ट्रक्चर आपण दाखवतो पहिल्या नंबरचं स्ट्रक्चर, त्याच्यात नायट्रोजन पॉझिटिव्ह आहे आणि कार्बनवर निगेटिव्ह, हे एकमेकांच्या जवळ अपोजिट चार्ज आल्यामुळे हे स्टेबल स्ट्रक्चर तयार होते आणि त्याच्यामुळे NO2 ग्रुप फेवर करते आपल्या न्यूक्लिओफाईलला अटॅक करण्यासाठी. त्याच्यामुळं वेन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ॲट पॅरा पोझिशन्स असे जरी असेल, तिथेही ह्या मेकॅनिझममध्ये काय होते, फेवरेबल सिच्युएशन तयार होत असते. जसं इथे पहा तुम्ही, हे जे सेकंड नंबरचं स्ट्रक्चर पाहून राहिले, तिथे नायट्रोजनवर पॉझिटिव्ह असणार आहे ना, कार्बनवर निगेटिव्ह. ते फेवर करते कशासाठी, की आपल्या इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ओढण्यासाठी रिंगमधली आणि न्यूक्लिओफाईलला अटॅक करण्यासाठी. आणि हे जर सिच्युएशन आपण अर्थो पोझिशन्सवर पाहिली असते, तर अर्थो पोझिशन्सवर या टाईपचं स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार झाले नसते आणि त्यामुळं जो अटॅक असता न्यूक्लिओफाईलचा तो फेवरेबल नसता झाला. त्यामुळं ह्या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये, अर्थो आणि पॅरा पोझिशन्समध्ये फेवरेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर डेव्हलप होतात, जे न्यूक्लिओफाईलला अटॅक करण्यासाठी फेवरेबल असतात. आणि म्हणून स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार झाल्यामुळं अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच झाल्यामुळं ह्या रिॲक्शन्स थोड्या कमी ड्रास्टिक कंडिशन्सवर आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून आपण सांगणार आहोत की हे जर पोझिशन्स नायट्रो ग्रुपची मेटा पोझिशन्सवर आणली तर त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला तयार होतील ते फेवरेबल नसतील, ते स्टेबल नसतील आणि दे आर नॉट विड्रॉ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड हेन्स ओनली द अर्थो अँड पॅरा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स फेवर द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स. त्याच्यामुळं ग्रेटर द नंबर ऑफ electron withdrawing group at eartho and para positions on aryl halides get greater the reactivity. जसं 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झीन आणि 2 आणि 4 डायनायट्रोक्लोरोबेन्झीन आणि पॅरानायट्रोक्लोरोबेन्झीन आणि क्लोरोबेन्झीन यामध्ये जितके इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अर्थो आणि पॅरा पोझिशनवर जास्त असतील त्या रिॲक्शन्स फेवरेबल असतील. त्यामुळे एक्झाम्पलमध्ये आपण 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झीन जर घेतलं आणि त्याची रिॲक्शन्स न्यूक्लिओफाईलसोबत केली, जसं NaOH म्हणजे OH प्रोड्यूस करणाऱ्यासोबत, तर आपल्याला 55% यील्ड भेटते आणि रिॲक्शनची कंडिशनसुद्धा बदलली. सुरुवातीला 623 केल्विन टेम्परेचरवर रिॲक्शन्स केल्या जात होती, आता 368 केल्विन टेम्परेचरवर रिॲक्शन्स होईल आणि प्रॉडक्ट या रिॲक्शनचं 55% भेटेल. त्यामध्ये HIपेक्षा कमी प्रॉडक्ट भेटत होतं. आता हे जर एक नायट्रो ग्रुप वापस एका पोझिशन्सवर वाढवला गेला 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीन, तर हे त्याच्याही पेक्षा फेवरेबल होईल. म्हणजेच आपण जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टचं यील्ड आपल्याला 93% भेटेल. आणि त्याच्यामुळं ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ॲट द अर्थो अँड पॅरा पोझिशन्स गोज ऑन increases in haloarenes, the reactivity of nucleophilic substitutions reaction also increases. So this is all about the nucleophilic substitutions reactions of haloarenes.